यानंतर पाहूयात पुढची बातमी। बँकेतील व्यवहार मराठीमध्ये व्हावे यासाठी सुरू झालेलं आंदोलन मनसेनं तुर्तास स्थगित केलंय। या आंदोलनामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, त्यामुळे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आजच राज ठाकरेंची भेट घेतली होती। 7 दिवसात मनसेनं आंदोलन गुंडाळलं। मनसेच्या मराठी सक्ती आंदोलनाला ब्रेक। उदय सामंतांच्या शिष्टाईला यश। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातल्या आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिला होता। मनसे प्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून मनसैनिक कामाला लागले आणि मग बँकात मनसेचं खळखट्याक सुरू झालं। बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी मराठीतूनच व्यवहार व्हावा अशा मागणीचं निवेदन मनसैनिकांकडून बँक व्यवस्थापकांना दिलं गेलं। यावेळी बँक कर्मचारी आणि मनसैनिकांमध्ये वाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा धावा केला आणि आपलं गाऱ्हाणं त्यांच्या समोर मांडलं। वकील गुणरत्न सदावर्तेंनी या वादात उडी घेतली तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना सबुरीचा सल्ला दिला। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी, मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी। त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही। भाषा असू शकते अर्जबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही। हे स्पष्टपणे आम्ही मान्य आयुक्त साहेबांना बोललो, त्याच्यावर त्यांनी लवकरच कारवाई करण्याची आम्हाला सांगितलेले आहे। राज्यात मनसेचं आंदोलन पेटलेलं असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। उदय सामंतांची ही शिष्टाई यशस्वी झाली कारण भेटीनंतर काही तासात राज ठाकरेंनी आंदोलनाला पूर्णविराम दिल्याची घोषणा केली। राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही घोषणा केली। तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथं मराठीचा आग्रह धरला ते उत्तम झालं। त्यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश दिला गेला। तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे। महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असंही राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय। सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे, परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। पण मुळात प्रश्न असा आहे की कायदा पाळत कोण नाहीये। जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा, पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही। कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला।
महाराष्ट्रात जर सगळेजण गोडी गुलाबी राहील तर काय गरज आहे मुख्यमंत्री आणि जे मराठी भाषा बोलणार नाही मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्रद्रोहीच. राज ठाकरेंनी आदेश दिल्यानं हे आंदोलन स्थगित झालं असलं तरी मनसेच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18.